हॅलो, थर्मोडायनामिक्स या आपल्या चौथ्या चॅप्टरचं आजचं हे तिसरं सेशन आणि आजच्या सेशनमध्ये आपण बघणार आहोत चेंज इन इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टम आणि त्यानंतर बघणार आहोत फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. तर मागच्या डिस्कशनमध्ये आपण बघितलं होतं की सिस्टमची जी इंटरनल एनर्जी आहे ती चेंज होऊ शकते, म्हणजे एनर्जी गेन सुद्धा केली जाऊ शकते किंवा ती रिलीज केली जाऊ शकते. तर हे कशामुळे होतं, तर ती तिच्या एन्व्हायरमेंट बरोबर ती एनर्जी जी आहे ती एक्सचेंज करते. तर आजच्या भागामध्ये आपण काय बघणार आहोत की ही जी काही एनर्जी आहे ती बेसिकली ट्रान्सफर कशी काय होते, म्हणजे सिस्टीम आणि एन्व्हायरमेंट याच्यामधली जी एनर्जी आहे ती ट्रान्सफर कशी काय होते ते आपण बघणार आहोत. आणि त्याच्यासाठी आपण काय करणार आहोत, एक गॅस सिलेंडर कन्सिडरेशन मध्ये घेणार आहोत आणि मग त्याच्या संदर्भात आपल्याला बाकी त्याचं विश्लेषण करायचं आहे. सो मग त्याच्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, तर एक सिलेंडर कन्सिडर करावा लागेल की जो गॅसने भरलेला आहे. तर बघा काय म्हटलं, फिगर शोज अ सिलेंडर फिल्ड विथ सम गॅस इन इट. सो आपण ती डायग्राम बघूया. सो इनिशियल स्टेट काय आहे ती तुम्हाला दाखवली आहे आणि फायनल स्टेट काय असणार आहे ती दाखवली आहे. बघा इनिशियल स्टेटमध्ये तुम्हाला दिसतंय की टेम्परेचर 100 डिग्री सेल्सिअस दिसते आणि फायनल स्टेटला ते 200 डिग्री सेल्सिअस झालेलं आपल्याला दिसतंय. तर बेसिकली या सिलेंडरची जर तुम्ही रचना बघितली तर तुमच्या लक्षात येईल की त्याला एक पिस्टन आहे बघा. सो दिस सिलेंडर इज प्रोव्हाइडेड विथ अ मुव्हेबल मासलेस अँड फ्रिक्शनलेस पिस्टन ॲट वन एंड ॲज शोन. सो तुम्हाला एका एंडला इथे एक पिस्टन आहे हे दिसतंय बघा, की जे इथे मेन्शन केलंय काय, तर ते मासलेस, मुव्हेबल आहे आणि फ्रिक्शनलेस सुद्धा आहे. आणि काय म्हटलं बघा, द गॅस इनसाइड द सिलेंडर इज अवर सिस्टीम अँड रेस्ट इज इट्स एन्व्हायरमेंट. सो याच्यामधला जो गॅस आहे, या सिस्टीम मधला, या सिलेंडर मधला जो गॅस आहे ही काय आहे, आपली सिस्टीम आहे. आणि मग त्याच्या भोवतालचं जे काय आहे ते उरलेलं सगळं त्याचं एन्व्हायरमेंट आहे किंवा त्याला आपण सराउंडिंग्स असंही म्हणतो. सो जर टेम्परेचरचा विचार केला तर आपण तो जो गॅस आहे बेसिकली त्याचं टेम्परेचर समजा आपण TS मानलं आणि एन्व्हायरमेंटचं टेम्परेचर आपण TE मानलं, तर आपण एक काय सांगू शकतो बघा, तर इंटरनल एनर्जी जी आहे सिस्टीमची, सिस्टीम म्हणजे आता आपल्या केसमध्ये आपण गॅस ही सिस्टीम असं म्हटलंय इथे, त्यामुळे इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम दॅट इज द गॅस कॅन बी चेंज्ड इन 2 डिफरंट वेज ऑर बोथ. सो दोन्ही प्रकारे ती एनर्जी चेंज होऊ शकते, म्हणजे आयदर धिस ऑर बोथ असं त्या पद्धतीने ती चेंज होऊ शकते. तर ते कुठले 2 प्रकार आहेत ते आता आपण बघूया. त्यातला जो सगळ्यात पहिला प्रकार आहे, पुन्हा एकदा ती डायग्राम जी आहे ती तुमच्या समोर ठेवली आहे, की आपण काय करतोय, तर जो सिलेंडर आहे हा हीटच्या कॉन्टॅक्टमध्ये कसा आणतोय, तर बघा आपण एक बर्नर त्याला जोडलाय बघा, इथे तुम्हाला दिसतोय बर्नर, आणि त्याच्याद्वारे तुम्ही हीट देणार आहात. सो द सिलेंडर इज ब्रॉट इन कॉन्टॅक्ट विथ अ सोर्स ऑफ हीट. जो सोर्स ऑफ हीट इथे काय आहे, तर बर्नर आहे. सो या केसमध्ये जर आपण टेम्परेचर डिफरन्सचा विचार केला, म्हणजे सोर्स ऑफ हीट म्हणजे काय असणार आहे, तर त्याचं एन्व्हायरमेंट, कारण आपल्याला माहिती आहे आपण सिस्टीम कुठची धरली आहे, तर बेसिकली तो गॅस आहे त्याला आपण सिस्टीम म्हटलंय. त्याच्यामुळे ही जी सोर्स ऑफ हीट आहे तो काय असणार आहे, आपलं एन्व्हायरमेंट असणार आहे. सो जर आपल्याला टेम्परेचर डिफरन्स बघायचा झाला बिटवीन द सोर्स ऑफ हीट दॅट इज एन्व्हायरमेंट अँड द सिस्टीम म्हणजे जो गॅस विल कॉज अ फ्लो ऑफ एनर्जी दॅट इज हीट टुवर्ड्स द गॅस इन द सिलेंडर. बरोबर. सो जो काही एनर्जीचा फ्लो आहे, बेसिकली हीटचा फ्लो आहे, तो टुवर्ड्स द गॅस असणार आहे. कारण आपल्याला माहिती आहे की आपण जो बर्नर वापरलाय, बरोबर आहे ना, की ज्याला आपण दुसऱ्या भाषेत, आपल्या भाषेत सोर्स ऑफ हीट म्हटलंय बघा इथे, बरोबर आहे. तर हे एन्व्हायरमेंट आहे. मग इथे जो बर्नर आहे त्याचं जे टेम्परेचर आहे, डेफिनेटली आपल्याला माहिती आहे की तो पेटला यावरती त्याचं जे टेम्परेचर आहे ते जास्तीच आहे. आणि त्याच्यामुळे इथे आपण काय म्हटलंय बघा, दिस इज बिकॉज TE इज ग्रेटर दॅन TS. सो
हे एकदम सिंपल आहे की टेम्परेचर ऑफ एन्व्हायरमेंट इज ग्रेटर दॅन टेम्परेचर ऑफ द सिस्टीम. सो गॅसचं टेम्परेचर डेफिनेटली कमी असणार आहे आणि एन्व्हायरमेंटचं म्हणजेच तो जो बर्नर आहे बेसिकली सोर्स ऑफ हीट किंवा त्याला आपण एन्व्हायरमेंट म्हटलंय तिथलं टेम्परेचर काय असणार आहे, नक्कीच जास्त असणार आहे. as there will be an increase in the internal energy of the gas. आणि याच्या उलट थोडंसं असं समजा असेल की जे सराउंडिंग आहे ओके त्याचं जर टेम्परेचर हे गॅसच्या टेम्परेचरपेक्षा जर का कमी असेल तर मग काय होईल, तर तो जो गॅस आहे तो काय करेल, एनर्जी लूज करेल आणि मग काय होईल, गॅस आहे तो कूल होईल. कारण भोवतालचं वातावरण किंवा सराउंडिंगचं जे टेम्परेचर आहे बेसिकली ते जर कमी असेल आणि जर का गॅसचं टेम्परेचर डेफिनेटली जर जास्त असेल तर काय होईल, तर ते गॅसकडून टेम्परेचर कुठे पास ऑन होईल किंवा ट्रान्सफर होईल, तर एन्व्हायरमेंटला ट्रान्सफर होईल आणि त्यामुळे जो गॅस आहे तो कूल होईल असं आपल्याला म्हणता येईल. तर हा झाला पहिला प्रकार. तर या प्रकारामध्ये आपण काय बघितलं की इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम म्हणजे जो गॅस आहे ती आपण कशा पद्धतीने इन्क्रीज करू शकतो. म्हणजे इथे आपण काय केलंय, एक्सटर्नली आपण हीट सप्लाय केली बर्नरच्या थ्रू. आणि दुसरा एक सोपा ऑप्शन जो आपल्याकडे राहतो तो काय आहे, तर आपल्याला काय करायचं, जे मगाशी आपण डायग्राम मध्ये बघितलं इथे हे जे पिस्टन आहे त्याचा आपण वापर करणार आहोत. सो जो दुसरा पर्याय हा आपल्या समोर, दुसरा ऑप्शन आपल्या समोर आहे तो काय आहे बघा, द अदर वे टू इन्क्रीज द इंटरनल एनर्जी ऑफ द गॅस इज टू क्विकली पुश द पिस्टन इनसाइड द सिलेंडर सो दॅट द गॅस इज कंप्रेस्ड ॲज इज शोन इन द फिगर. आणि मग तुमच्या समोर ही मी डायग्राम ठेवतोय, इथे तुमच्या लक्षात येईल की हा दुसरी जी मेथड आहे याच्यामध्ये आपण काय केलंय, तर पिस्टन आपण इन आउट करणार आहोत आणि जेणेकरून मग तिथली जी एनर्जी आहे ती आपण चेंज करणार आहोत. सो आपल्याला इथे करायचं काय, तर इंटरनल एनर्जी इन्क्रीज करायची आहे. पहिल्या मेथडमध्ये आपण काय केलं होतं, हीट सप्लाय केली होती एक्सटर्नली विथ द हेल्प ऑफ बर्नर आणि इथे आपण पिस्टनचा वापर करणार आहोत. सो या केसमध्ये काय होईल, आपल्याला माहिती आहे की जे पिस्टन आहे हे काहीतरी काम करेल आणि डेफिनेटली गॅसला काहीतरी एनर्जी मिळेल आणि त्याचं जे टेम्परेचर आहे गॅसचं ते डेफिनेटली वाढणार आहे. समजा दुसऱ्या बाजूला आपण विचार केला तर जर का गॅस जर पिस्टनला बाहेरच्या साईडला ढकलतोय तर मग काय होईल, तर तो जो गॅस आहे तो बेसिकली काय होतोय, एक्सपांड होतोय आणि इथे काय होतंय की तो गॅस काहीतरी वर्क करतोय असं आपल्याला म्हणता येईल. आणि मग या परिस्थितीत काय होईल की तो काहीतरी एनर्जी आपली लॉस करेल आणि मग तो गॅस कूल होईल. म्हणजे मागच्या केसमध्येही आपण दोन्ही गोष्टींचा विचार केला होता की काय वेळेला तो एनर्जी गेन कुठल्या परिस्थितीमध्ये तो एनर्जी गेन करेल आणि कुठल्या परिस्थितीमध्ये तो एनर्जी लूज करणार आहे बेसिकली. तर हे तुमच्या तिथे लक्षात आलं होतं. तर याही केसमध्ये आपण म्हणतोय की पिस्टनच्या या केसमध्ये सुरुवातीला ज्या वेळेला आपण पिस्टन काहीतरी काम करतंय असं जेव्हा आपल्याला दिसतंय तर त्यावेळी डेफिनेटली जेव्हा कंप्रेशन होणार आहे त्यावेळेला तो जो गॅस आहे तो काहीतरी एनर्जी घेणार आहे आणि त्याचं टेम्परेचर वाढणार आहे. या उलट जर का त्या गॅसनेच हे जे पिस्टन आहे तुमचं हे बाहेरच्या साईडला जर ढकललं तर मग काय होईल, तर तो गॅस जो आहे तो काय करेल, एनर्जी लॉस करेल आणि डेफिनेटली तो गॅसचा टेम्परेचर काय आहे तर कमी होईल. इथे जसं तुम्हाला दिसतंय की इट्स टेम्परेचर इज इन्क्रीज्ड, तर इथे काय होईल, कूल्स डाऊन, याचा अर्थ टेम्परेचर त्यावेळेला काय होणार आहे, कमी होणार आहे. सो एकदम सिंपल कन्सेप्ट आहे. सो या दोन गोष्टीतून आपण काय बघितलं बघा, तर दस वी सी दॅट द इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टम कॅन बी चेंज्ड इन टू डिफरंट वेज. पहिला कुठला, बाय हिटिंग इट, आपण बघितलं बर्नरने आपण हिट केला. आणि दुसरा दिला आपण बाय डुईंग वर्क ऑन इट. सो आपण तिथे काय केलं, पिस्टनच्या सहाय्याने काहीतरी वर्क तिथे केलं आणि तिथे आपला थोडक्यात जो गॅस होता तो त्याच्यावरती काम झालं आणि पिस्टनचा वापर आपण तिथे केला होता. सो कन्क्लुजन ऑफ दिस एक्सपेरिमेंट लीड्स अस टू अ व्हेरी इम्पॉर्टंट प्रिन्सिपल ऑफ द थर्मोडायनामिक्स. आणि हे प्रिन्सिपल जे आहे ते कशाशी रिलेटेड आहे, तर वर्क डन ऑन द सिस्टीम किंवा वर्क डन बाय द सिस्टीम अँड द चेंज इन द इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम. तर बेसिकली दोन्ही गोष्टींचा जर आपण या विचार केला, म्हणजे हिटिंगचा विचार केला किंवा पिस्टनचा जर विचार केला, तर डेफिनेटली आपल्याला कळतंय की एनर्जीची जी कंडिशन आहे
ती आयदर गेनची कंडिशन असेल किंवा लॉसची कंडिशन असेल. म्हणजे एनर्जी एकतर ती त्या सिस्टीमला ट्रान्सफर होईल, सिस्टीमकडे ट्रान्सफर होईल, किंवा दुसरी केस काय होईल, सिस्टीम कडून ट्रान्सफर होईल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की या सगळ्यामध्ये इन्व्हॉल्व असलेला एक फॅक्टर आहे तो म्हणजे हीट. सो आयदर ती हीट जी आहे ती ॲब्सॉर्ब केली जाते किंवा रिलीज केली जाते, अशी ती कंडिशन आहे. ती हीट म्हणजेच काय, आपल्या दुसऱ्या भाषेत त्याला आपण एनर्जी म्हणतोय. सो वळूया फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सकडे. बघा, कन्सिडर अ व्हेरी कॉमन थर्मोडायनामिक सिस्टम विच कन्सिस्ट ऑफ सम क्वांटिटी ऑफ एन आयडियल गॅस एनक्लोज्ड इन अ सिलेंडर विथ अ मुवेबल मासलेस अँड फ्रिक्शनलेस पिस्टन. सो मागच्या वेळेला पण आपण त्या पिस्टनचं वर्णन जे होतं ते असंच पद्धतीने केलं होतं, मुवेबल मासलेस अँड फ्रिक्शनलेस पिस्टन. सो पुन्हा एकदा अशा प्रकारची एक डायग्राम मी तुम्हाला दाखवतो. ही पुस्तकामध्ये आहे. पिस्टन मूव्ज आउट. बघा, मोशन ऑफ द पिस्टन तुम्हाला दाखवलंय. बिफोर आणि आफ्टर जे दिसतंय तुम्हाला ते कोलिजन, बिफोर द कोलिजन अँड आफ्टर द कोलिजन अशी ती परिस्थिती आहे. फक्त लिहिताना इथे आफ्टर आणि बिफोर असं फक्त मेन्शनिंग केलंय. तर हे बिफोर कोलिजन आणि आफ्टर कोलिजन असा तो विषय आहे. तर पिस्टनचं जे मोशन आहे ते कुठल्या डिरेक्शनमध्ये आहे ते तुम्हाला दाखवले. हे या डिरेक्शनमध्ये आहे. आणि ही जी बेसिकली अरेंजमेंट आहे ती या अरेंजमेंटमध्ये आपल्याला काय दिसेल, तर जो काही गॅस आहे सिलेंडरमधला तो काय आहे, तर त्याला आपण सिस्टीम म्हणणार आहोत. आणि तो जो सिलेंडर आहे म्हणजे बाहेरचं त्याचं जे आपण एन्व्हायरमेंट म्हणतो, तर जो बेसिकली सिलेंडर आणि पिस्टन याला एकत्रितपणे आपण एन्व्हायरमेंट म्हणणार आहोत. आणि त्या सिलेंडरमधला जो गॅस आहे इंडिव्हिज्युअली त्याला आपण काय म्हणणार आहोत, तर सिस्टीम असं म्हणणार आहोत. आणि पुढं ज्यावेळेला आपण हे डिस्कशनमध्ये सगळ्या गोष्टी आणत जातो त्यावेळेला एक गोष्ट मात्र क्लिअर होते की थोडंसं आपण डिस्कस करतो या सगळ्या गोष्टी, पण ज्या वेळेला डेरिव्हेशनचा पार्ट येतो तेव्हा कुठे ना कुठेतरी आपल्याला या सगळ्याचा बेस घेऊन कुठेतरी मॅथमॅटिकल इक्वेशन्स बघावी लागतात. तर सुरुवातीला जी डायग्राम तुम्हाला दाखवली ती थोडीशी कंटिन्यू करून हे डिस्कशन आपण पुढे नेऊया आणि मग त्याच्या डेरिव्हेशनकडे वळूया. सो फर्स्ट कन्सिडर द वर्क डन बाय द सिस्टीम म्हणजेच द गॅस इन इन्क्रीजिंग द व्हॉल्यूम ऑफ द सिलेंडर. सो बाय सिस्टीम म्हणजे आपली गॅस आहे, आपण प्रत्येक वेळा आता म्हणत बसणार नाही, मी ब्रॅकेटमध्ये लिहिले, पुन्हा पुन्हा मी त्याचा उल्लेख करत बसणार नाही. ओके, सो काय होईल बघा, ज्यावेळेला एक्सपान्शन होईल त्यावेळेला काय होईल, तर द गॅस मोलेक्युल्स विच स्ट्राईक द पिस्टन लूज देअर मोमेंटम टू इट अँड एक्झर्ट अ प्रेशर ऑन इट. सो हे सगळं आपण कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशनच्या चॅप्टरमध्ये बघितलं होतं. तर काय बघा, ते असं म्हणतात की द गॅस मॉलिक्यूल विच स्ट्राईक द पिस्टन, जे त्याला धडकणार आहेत त्या पिस्टनला, तर ते त्याचा मोमेंटम गमावतील आणि त्याच्यामुळे काय होईल, तर त्याच्यावरती प्रेशर एक्झर्ट करतील. आणि जी मगाची जी डायग्राम होती बेसिकली, तर ती तुमच्या पुन्हा एकदा नजरेसमोर ठेवतो. बघा, या कंडिशनमध्ये पण तुम्हाला ते दिसतंय की बिफोर आणि आफ्टरची जी कंडिशन आहे बेसिकली ती तुमच्या समोर ठेवली आहे मी. एकदम सिंपल कन्सेप्ट. सो ॲज अ रिझल्ट काय होईल, तर हे जे पिस्टन आहे थोडंसं मूव्ह होईल आणि काहीतरी ठराविक अंतर जे जाईल, तर यामध्ये काय होईल, तो जो गॅस आहे तो पिस्टनवरती पॉझिटिव्ह वर्क करणार आहे. आणि ज्या वेळेला पिस्टन हे आतल्या साईडला पुश केलं जाईल त्यावेळेला काय होईल, तर जो गॅसचा व्हॉल्यूम आहे तो कमी होईल आणि त्याच्यामुळे ते जे गॅस मॉलिक्यूल जे आहेत त्यांना काय होईल, तर मोमेंटम त्या पिस्टनकडून मिळणार आहे. आणि त्यामुळे आत्ताच्या केसमध्ये काय होईल, मगाशी आपण बघितलं होतं की त्यांचा जो मोमेंटम आहे तो ते गमावतात आणि इथे काय होणार आहे, तर मोमेंटम त्यांना मिळणार आहे बेसिकली ज्या वेळेला व्हॉल्यूम ऑफ गॅस डिक्रीज होणार आहे त्यावेळेला, कारण तिथे प्रेशर अप्लाय झालंय बघा. आणि त्यामुळे इथे जे वर्क होणार आहे ते काय असणार आहे, तर ते निगेटिव्ह असणार आहे. सो थोडंसं डेरिव्हेशनच्या पार्टकडे वळूया. बघा, कन्सिडर द फॉलोइंग फिगर. इट शोज अ सिस्टम एनक्लोज्ड इन अ सिलेंडर विथ अ मूवेबल मासलेस अँड फ्रिक्शनलेस पिस्टन सो दॅट इट्स व्हॉल्यूम कॅन चेंज. सो आपण ती कंडिशन प्रत्येक वेळा त्या पिस्टनवरती टाकतोय, मूवेबल मासलेस अँड फ्रिक्शनलेस. सो ती डायग्राम तुमच्या समोर ठेवण्याआधी थोडंसं आपल्याला त्यात काय दाखवायचं ते तुम्हाला सांगतो. लेट द क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ द सिलेंडर अँड द पिस्टन बी ए. जो क्रॉस सेक्शनल एरिया जो असणार आहे त्याला आपण ए म्हणणार आहोत. अँड द कॉन्स्टंट प्रेशर एक्झर्टेड बाय द सिस्टम ऑन द पिस्टन बी पी. जे प्रेशर असणार आहे एक्झर्टेड बाय द सिस्टम ते किती असणार आहे,
P असणार आहे आणि त्यामुळे टोटल फोर्स जो आहे तो मग इथे काय येईल बघा, डायग्राम मध्ये मी तुम्हाला दाखवलंय. तर टोटल फोर्स exerted by the system on the piston will be F is equal to PA. तर ते लिहून टाकूया. आणि समजा हे जे पिस्टन तुम्हाला दिसतंय बघा, त्याची जी मुवमेंट आहे ती dx असणार आहे. तर इफ द पिस्टन मूव्स थ्रू अन इन्फिनिटेसिमल म्हणजेच व्हेरी स्मॉल डिस्टन्स dx, द वर्क डन बाय दिस फोर्स इज, किती लिहिता येईल आपल्याला तो, तर वर्क डन आपल्याला माहिती आहे. तर वर्क कसं लिहितो आपण, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. तिथला फोर्स जो आहे तो आपण लिहिलाय दॅट इज PA आणि डिस्प्लेसमेंट आपली आहे dx. त्यामुळे आपण dw कसा लिहू शकतो, तर dw इज इक्वल टू P इंटू A इंटू dx. सो या पद्धतीने आपण dw चा फॉर्म्युला लिहिला. पण आता आणखीन आपल्या समोर एक प्रश्न निर्माण काय होईल बघा. तर हा जो एरिया ऑफ क्रॉस सेक्शन जो आहे तो A आहे आणि हा जर dx आहे असं जर आपण म्हटलं तर मग काय होईल, थोडक्यात हा काय होईल, तर याचा व्हॉल्यूम होणार आहे. सो एरिया इंटू पुन्हा डिस्प्लेसमेंट. सो डेफिनेटली तुमच्या लक्षात येईल की आपण व्हॉल्यूम कसा बघतो, तर एरिया इंटू सम लेंथ इज व्हॉल्यूम. सो आपण ते पण लिहू शकतो आणि इथे आपण सबस्टिट्यूशन करूया की A इंटू dx म्हणजेच काय असणार आहे, तर चेंज इन व्हॉल्यूम म्हणजे dv असणार आहे. सो लिहून टाकूया बघा. बट A इंटू dx इज इक्वल टू dv, दॅट इज द इन्फिनिटेसिमल चेंज इन द व्हॉल्यूम ऑफ द सिलेंडर. आणि त्यामुळे आपण जे वर्क डन आहे मगाच्या केसमध्ये आपण बघितलं तर आपण काय लिहिलं होतं, तर dw इज इक्वल टू PA इंटू dx. तर A dx म्हणजे काय झाला, तर त्याला आपण व्हॉल्यूम म्हटला, dv चेंज इन व्हॉल्यूम. त्यामुळे तुमचा मग dw काय येईल, तर dw काय असणार आहे, तर P इंटू dv असा होईल. सो ते पण लिहून टाकूया. Hence the work done by the system in bringing out this infinitesimal change in the volume can be written as, काय लिहिणार आहोत आपण, dw is equal to P into dv. सो त्याला इक्वेशन नंबर 1 आपण दिले. आणि समजा त्या सिलेंडरचं जे सुरुवातीचं व्हॉल्यूम आहे, इनिशियल व्हॉल्यूम, ते समजा VI असेल, V इनिशियल, आणि हा जो काही चेंज आहे तो झाल्याच्या नंतरचं त्याचं व्हॉल्यूम जर VF असेल, तर मग जर आपण याचं जर टोटल वर्क डन आपल्याला काढायचं असेल तर मग काय होईल, तर आपल्याला टोटल इंटिग्रेशन घ्यावं लागेल. सो जे हे इक्वेशन जे आपल्याकडे मिळालेलं आहे, dwचं इंटिग्रेशन घ्यायचं म्हणजे किती मिळेल, टोटल w मिळेल आणि मग इकडच्या साईडचं सुद्धा राईट हँड साईडचं इंटिग्रेशन आपल्याला घ्यावं लागेल. सो लिहून टाकूया. इफ द इनिशियल व्हॉल्यूम ऑफ द सिलेंडर इज VI and its volume after some finite change is VF, then the total work done in changing the volume of the cylinder is, आणि मग काय होईल बघा, या dwचं इंटिग्रेशन घ्यायचं आपल्याला आणि याचं इंटिग्रेशन घ्यायचं. तर इंटिग्रेशन dw म्हणजे काय मिळणार आपल्याला, w मिळणार. सो ते थेट लिहू शकतो आपण w. आणि हे जे काय आपल्याला PdV आहे त्याचं आपल्याला इंटिग्रेशन घ्यायचंय. फक्त लिमिट काय आहे, फ्रॉम VI टू VF. सो लगेच लिहून टाकूया. हे बघा, P इंटू dv इंटिग्रेशन घेतलंय आपण फ्रॉम VI टू VF. आणि मग हा जो dv आहे तो dv म्हणजेच काय आहे, तर जे व्हॉल्यूम आपण बघितलं की फायनली व्हॉल्यूम VF आहे आणि इनिशियली ते VI होतं, तर VF मायनस VI म्हणजे चेंज इन द व्हॉल्यूम. सो P इंटू ब्रॅकेट आपण काय लिहिलंय, VF मायनस VI. आणि यालाही आपण एक इक्वेशनचा नंबर देऊन टाकूया, इक्वेशन नंबर 2 देऊया, इक्वेशन नंबर 2. सो या याच्यामध्ये काय आहे, तर व्हॉल्यूम मधला जो चेंज आहे बेसिकली आपण बघितले तो स्मॉल चेंज आहे, dx आपण बघितला बरोबर ना. जी डिस्प्लेसमेंट आहे dx ती व्हेरी स्मॉल आहे आणि त्यामुळे व्हॉल्यूम मधला जो चेंज असणार आहे तो सुद्धा काय असणार आहे, या केसमधला हा स्मॉल असणार आहे, हे मात्र लक्षात घ्या. सो ज्या वेळेला आपण थोडंसं अजून पुढे जाऊ, इक्वेशन 1 आणि 2 वर पुन्हा एकदा जरा कॉन्सन्ट्रेट करून ठेवा, एकदा बघून ठेवा इक्वेशन्स काय आहेत आणि मग मी पुढे वळतो. सो जर या सिस्टीममध्ये Q इतकी हीट जर ॲड झाली आणि जर का त्या सिस्टीमने काहीच त्याच्यावरती वर्क केलं नाही या प्रोसेसमध्ये, तर मग जी इंटरनल एनर्जी आहे ती Q इतक्या अमाऊंटने वाढणार आहे. जेवढी तुम्ही हीट त्याला बाहेरून सप्लाय केली आहे बेसिकली आणि त्याने काहीच काम केलं नाही, याचा अर्थ ती जी काही इंटरनल एनर्जी त्या बॉडीची आहे त्याच्यामध्ये ही Q जी एनर्जी आहे ती काय होईल, थोडक्यात ॲडअप होईल. आणि त्यामुळे मग आपण काय लिहू शकतो बघा, तर डेल्टा U इज इक्वल टू Q. ओके, इथे बघा हे स्टेटमेंट जे मी आता बोललो ते इथे आलंय स्क्रीनवरती. व्हेन द अमाऊंट ऑफ हीट Q इज ॲडेड टू द सिस्टम
and system does not do any work during the process, its internal energy increases by the amount डेल्टा यू इज इक्वल टू क्यू. म्हणजे इथे काय झालंय बघा की सिस्टीमला काहीतरी एक एनर्जी आहे आणि तुम्ही बाहेरून हीट क्यू सप्लाय करताय, बरोबर आहे. म्हणजे तुम्ही बॅलन्स कंडिशनमध्ये आहात आणि तुम्हाला कोणीतरी काहीतरी अमाऊंट दिली, समजा पैसे दिले, म्हणजे मी फक्त उदाहरण तुम्हाला समजावं म्हणून फक्त सांगतोय की तुम्हाला काहीतरी पैसे दिले आणि तुम्ही ते पैसे कुठेच खर्च केले नाहीत, तर जे तुमचे पहिला जो बॅलन्स आहे तुमच्याकडचा तो कितीने वाढेल, तर डेफिनेटली क्यूने वाढणार आहे. कारण जी काही तुमची पहिली जी एनर्जी होती, बरोबर आहे, जी काही इंटरनल एनर्जी तुमची आधीची होती त्याच्यामध्ये बाहेरून आलेली जी काही क्यू इतकी एनर्जी आहे ती फक्त ॲडअप झाली, कारण का तुम्ही काहीच खर्च केलेला नाही आणि त्यावेळेला मग ती कितीने वाढेल, तर आधीची जी काही आहे इंटरनल एनर्जी ती क्यू इतक्या अमाऊंटने वाढेल. आपण चेंज इन एनर्जी त्याला आपण डेल्टा यू हा सिंबल वापरायचं ठरलंय, हे आपण मागच्या सेशनमध्ये बघितलंय, बरोबर आहे. आता दुसरी बाजू त्याची काय आहे बघा. ऑन द अदर हँड, वेन द सिस्टीम does some work to increase its volume and no heat is added to it while expanding, the system loses energy to its surrounding and its internal energy decreases. या उलट समजा असं झालं की आता आपण काहीतरी हीट दिली आणि काम काहीच केलं नाही असं आपण म्हणत होतो, तर याच्या उलट समजा असं झालं की बाहेरून काही हीट सप्लाय झाली नाही, म्हणजे बाहेरून आपल्याला कोणी काही दिलेलं नाहीये, पण तुम्हालाच त्यातून काहीतरी तुमच्याकडे असलेल्यातूनच काहीतरी खर्च करावा लागला, अशी जर परिस्थिती आहे. म्हणजे इथल्या केसमध्ये आपण काय म्हणतोय बघा, तर वेन द सिस्टीम डज सम वर्क टू इन्क्रीज द व्हॉल्यूम, म्हणजे व्हॉल्यूम इन्क्रीज करण्यासाठी मग सिस्टीमला स्वतःची एनर्जी लावावी लागेल आणि बाहेरून कुठचीच एनर्जी आपल्याला मिळालेली नाही बघा. अँड नो हीट इज ॲडेड टू इट व्हाईल एक्सपांडिंग. सो आपल्याला बाहेरून कुठली मदत मिळालेली नाही, अशी ज्यावेळेला परिस्थिती असेल त्यावेळेला काय, जी त्याची इंटरनल एनर्जी असेल त्यातलीच एनर्जी त्याला तिथे वापरावी लागणार आहे आणि त्यामुळे मग काय होईल, द सिस्टीम लॉसेस एनर्जी टू इट्स सराउंडिंग अँड इट्स इंटरनल एनर्जी डिक्रीजेस. सो सिंपल कन्सेप्ट आहे. पहिल्या केसमध्ये आपण असं बघितलंय की एक नॉर्मल कंडिशन आहे, तुम्हाला काहीच खर्च करायचा नाही पण बाहेरून काहीतरी सप्लाय होतोय आणि त्याच्यामुळे तुमची जी स्ट्रेंथ आहे ती वाढलेली आहे. या केसमध्ये इंटरनल एनर्जी, मी तुम्हाला जे पैशाच्या बाबतीतलं जे उदाहरण सांगितलं त्याच बाबतीत. आणि दुसरीकडे आपण काय म्हणतोय की तुमच्याकडे काहीतरी पैसे आहेत आणि तुम्हाला काहीतरी खर्च आहे, मग अशी खर्च नव्हता पण कोणीतरी काहीतरी दिलं होतं, असं ते पहिली केस सांगते. आणि या केसमध्ये काय होतं बघा, तर तुमच्याकडे तुम्हाला खर्च करायची आहे तुमची एनर्जी, तुमच्याकडचे जे काही पैसे आहेत ते तुम्हाला खर्च करायचे आहेत पण बाहेरून काही मिळत नाहीये आणि त्यावेळेला तुमच्याकडे जे अवेलेबल आहे त्यातूनच तुम्हाला खर्च करायचा आहे. म्हणजे इथे थोडक्यात काय होतं, तुमचा लॉस होतो, म्हणजे तुमच्याकडे असलेल्या एनर्जीचा किंवा तुमच्याकडे असलेल्या पैशाचा लॉस होणार आहे इथे, ओके. आणि त्याच्यामुळे काय होणार आहे, तर इंटरनल एनर्जी डिक्रीज होणार आहे. कुठेही पैशाचा इथे हिशेब नाही आहे, परंतु तुम्हाला फक्त कन्सेप्ट क्लिअर व्हावी म्हणून मी सांगतोय. त्यामुळे ज्याला जसं जमेल तसं त्याने त्याचा अर्थ घ्या, पण जे लक्षात ठेवायचंय त्या पद्धतीने लक्षात ठेवा. म्हणजे याचा अर्थ काय होईल बघा, की ज्या वेळेला वर्क जे आहे आपलं बेसिकली डब्ल्यू हे जेव्हा पॉझिटिव्ह असणार आहे, म्हणजे वर्क जेव्हा झालंय, आता बघा इथे काहीतरी वर्क झालं, इथे वर्क झालंच नाही, इथे जर वर्क झालं त्यावेळेला मग काय होईल, तर त्याच्यामध्ये जो डेल्टा यू तुम्हाला मिळणार आहे तो काय असणार आहे, निगेटिव्ह असणार आहे, हे लक्षात घ्या. सो मेन्शन करून टाकूया. दिस मीन्स दॅट वेन डब्ल्यू इज पॉझिटिव्ह डेल्टा यू इज निगेटिव्ह अँड व्हाईस वर्सा. ओके. सो जर डब्ल्यू निगेटिव्ह असता तर मग काय झालं असतं, डेल्टा यू पॉझिटिव्ह झाला असता, असा त्याचा अर्थ आहे. म्हणून आत्ता आपल्या केसमध्ये आपण काय लिहू शकतो, तर डेल्टा यू इज इक्वल टू मायनस डब्ल्यू असं म्हणू शकतो, की डब्ल्यू इज इक्वल टू मायनस डेल्टा यू असंही लिहू शकतो. सो मायनस साईन एका साईडला असणार आहे डेफिनेटली. सो ही गोष्ट लक्षात घ्या, फार याच्यामध्ये काही रॉकेट सायन्स इथेही नाही. तर जे मी मगाशी म्हटलं त्या पद्धतीने ही जी काही इंटरनल एनर्जी आहे ती दोन प्रकारे आपण चेंज करू शकतो. तर दोन्ही केसेस कुठच्या होत्या ते आपण बघितल्या आणि तिथे आपण म्हटलं होतं की दोनपैकी एक ऑप्शनही असू शकतो किंवा दोन्ही प्रकार असू शकतात तिथे. म्हणजे एका ठिकाणी आपण बघितलं की आपण एक्सटर्नली हीट सप्लाय केली होती आणि दुसऱ्या केसमध्ये आपण पिस्टनचा वापर केला होता. पण दोन्ही प्रकारे आपण एनर्जी चेंज करू शकतो आणि त्यामुळे आपण जर कंबाईनली विचार केला, इथे काय म्हटलं बघा, internal energy can change by both the ways, therefore we consider the effect of both together and write the total change in the internal energy as. सो दोन्हींचा आपल्याला विचार करावा लागेल आणि त्यावेळेला आपण काय लिहितोय, तर डेल्टा यू इज इक्वल टू क्यू मायनस डब्ल्यू. सो तुम्हाला जी काही मिळाली आहे हीट ती क्यू असणार आहे आणि
जे वर्क डन साठी जे तुम्ही एनर्जी वापरणार वर्कसाठी ते असणार आहे डब्ल्यू, आणि ते तुम्हाला काय देईल तर चेंज इन इंटरनल एनर्जी. सो क्यू मधून आपल्याला डब्ल्यू मायनस करायचं आहे, हे लक्षात घ्या. सो हे जे इक्वेशन आहे बेसिकली हेच इक्वेशन म्हणजे काय आहे तर फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सचं मॅथमॅटिकल स्टेटमेंट आहे. ओके, हे इक्वेशन आपल्याला काय सांगतं बघा, सिंपल आहे. डेल्टा यू म्हणजे काय आहे तर इंटरनल एनर्जी, म्हणून आपण काय म्हणू शकतो इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम ही काय असणार आहे तर इज इक्वल टू द डिफरन्स बिटवीन क्यू म्हणजे काय तर हीट सप्लाय टू द सिस्टीम आणि डब्ल्यू म्हणजे काय द वर्क डन बाय द सिस्टीम ऑन इट्स सराउंडिंग. सो शब्दात लिहून टाकूया. दिस इक्वेशन टेल्स अस दॅट the change in the internal energy of the system is the difference between heat supplied to the system and the work done by the system on its surroundings. ओके, सो हे जे आहे ना डेल्टा यू म्हणजे काय ते मगाशी मी म्हटलं तुम्हाला, डेल्टा यू म्हणजे चेंज इन द इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टम. तर क्यू म्हणजे काय, क्यू आणि डब्ल्यू यातला डिफरन्स आहे तो, म्हणून इथे म्हटलंय इज द डिफरन्स बिटवीन. क्यू म्हणजे काय बघा द हीट सप्लायड टू द सिस्टम आणि मायनस डब्ल्यू म्हणजे द वर्क डन बाय द सिस्टम ऑन इट्स सराउंडिंग. सो थोडक्यात हे जे सिम्बॉल आपण वापरतो डेल्टा यू म्हणजे काय, क्यू म्हणजे काय आणि डब्ल्यू म्हणजे काय, याचाच वापर करून आपण फक्त हे शब्दामध्ये मांडलेलं आहे. आणि थोडक्यात जर पुन्हा हे आपल्याला रिअरेंज करायचं झालं दुसऱ्या फॉर्मॅटमध्ये तर आपण कसं लिहू शकतो बघा, जर आपण हा जो इकडचा जो डब्ल्यू आहे तो इकडच्या साईडला नेला तर मग काय होईल तर क्यू इज इक्वल टू डेल्टा यू प्लस डब्ल्यू असा आपल्याला दुसरा फॉर्म मिळाला. आता हे दोन्ही जे इक्वेशन्स आहेत बेसिकली ते दोन्ही वेगवेगळे फॉर्म्स आहेत, हे तुमच्या लक्षात आलंच असेल. ओके, सो एकतर असंही लिहिलेलं असू शकतं डेल्टा यू इज इक्वल टू क्यू मायनस डब्ल्यू किंवा क्यू इज इक्वल टू डेल्टा यू प्लस डब्ल्यू. हे जे दोन्ही आहेत हे काय आहेत तर फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सचे दोन्ही फॉर्म आहेत, हे लक्षात घ्या. ठीक आहे. सो या ज्या क्वांटिटीज ज्या आहेत डब्ल्यू आणि क्यू ह्या काही असू शकतात, म्हणजे पॉझिटिव्ह असू शकतात, निगेटिव्ह असू शकतात किंवा झिरोही असू शकते. त्यामुळे काय आहे की जो डेल्टा यू तुम्ही जो म्हणताय इथे या केसमध्ये तो काय असू शकतो, जर ही निगेटिव्ह असेल ही निगेटिव्ह असेल बरोबर आहे तर मग इथली पण कंडिशन मग त्यानुसार बदलत जाणार आहे. म्हणजे जर हे पॉझिटिव्ह निगेटिव्ह किंवा झिरो असणार आहेत क्यू आणि डब्ल्यू तर डेफिनेटली जो डेल्टा यू आहे तो सुद्धा काय असणार आहे पॉझिटिव्ह निगेटिव्ह किंवा झिरो असणार आहे. ओके, सो हे निगेटिव्ह पॉझिटिव्ह कधी असणार आहे त्याच्यात थोडक्यात केसेस बघूया, म्हणजे तुमच्या इझिली ते लक्षात येईल की कधी पॉझिटिव्ह म्हणणार आहोत, कधी निगेटिव्ह म्हणणार आहोत, कधी झिरो म्हणणार आहोत. ओके, सो पहिली केस काय आहे बघा, केस ए बघा काय म्हटलंय, फिगर शोज द केस वेन मोर हीट इज ऍडेड टू द सिस्टम दॅन वर्क डन बाय इट. म्हणजे वर्क डन पेक्षा जास्त हीट जेव्हा आपण इन्सर्ट करणार आहोत त्यावेळेला काय होईल बघा, डायग्राम बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. कन्सेप्ट एकदम सिंपल आहे. सो हीट एनर्जी किती मिळाली आहे त्याला बाहेरून तर 200 जूल मिळाली आहे आणि वर्क डन किती झालंय 100. ओके, सो तुम्हाला 200 रुपये मिळाले आणि तुम्ही 100 रुपये खर्च केलेत. सो फायदा झाला की नाही तर डेफिनेटली झाला. किती रुपये 100 रुपये. तर मग या केसमध्ये तुम्हाला इथे दिसेल बघा किती आहे 200 आतमध्ये आली एनर्जी आणि वर्कसाठी वापरलेत किती 100 जूल. सो डेल्टा यू इज इक्वल टू क्यू मायनस डब्ल्यू. इथे जे तुमचा डेल्टा यू आहे तो काय मिळाला तुम्हाला पॉझिटिव्ह मिळाला. किती मिळाला तर 100 जूल मिळाला प्लस. सो अंक जे आहेत हे मॅथमॅटिकल ते सोडून द्या, पण तुम्हाला इथे डेफिनेटली मग काय कळलं तर ही जी इंटरनल एनर्जी जी डेल्टा यू आहे ती काय आहे पॉझिटिव्ह आहे. म्हणजे याचा अर्थ काय झाला इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम इन्क्रीजेस. ओके, तर दुसऱ्या केसकडे लगेच वळूया. सो केस बी बघा, फिगर शोज द केस वेन मोर वर्क इज डन बाय द सिस्टम दॅन द हीट ऍडेड टू इट. म्हणजे काय जेवढी काही हीट ऍड केली त्याच्यापेक्षा जास्त आपल्याला वर्क करावं लागलं. तर बघा डायग्राम ठेवतो तुमच्या समोर. सो इथे बघा क्यू इज इक्वल टू 100 जूल लिहिले आणि डब्ल्यू इज इक्वल टू 200 जूल लिहिले. म्हणजे जे आपण वर्क करतोय बघा बेसिकली बघा वेन मोर वर्क इज डन बाय द सिस्टम. सो सिस्टमने वर्क किती केलंय तर 200 जूल इतकं वर्क केलंय आणि हीट ऍडेड टू इट ही कमी आहे बघा किती आहे 100 जूल आहे. सो 100 जूल इतकी एक्सटर्नली हीट आपल्याला मिळालेली आहे या सिस्टीमला आणि या सिस्टीमने वर्क किती केलंय तर 200 जूल इतकं केलंय. तर आपला जो फॉर्म्युला आहे डेल्टा यू क्यू मायनस डब्ल्यू तर तुम्हाला किती मिळेल तो 100 मायनस 200 म्हणजे -100 जूल असा मिळेल. बरोबर आहे.
सो या केसमध्ये आपण काय म्हणू शकतो की ही जी एनर्जी आहे ही काय आहे, डेफिनेटली निगेटिव्ह आहे, इंटरनल एनर्जी आपण त्याला म्हणतो. सो काय लिहू शकतो आपण बघा, इन धिस केस द इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम डिक्रीजेस, म्हणजेच काय आहे तर डेल्टा यू हा लेस दॅन 0 आहे. ठीक आहे. तर यानंतर आपण बघणार आहोत तिसरी केस. सो तिसऱ्या केसमध्ये आपण काय म्हटलं बघा, फिगर शोज द केस व्हेन हीट ॲडेड टू द सिस्टीम अँड द वर्क डन बाय इट आर द सेम. म्हणजे जेवढी हीट आपण ॲड केली आहे तेवढंच वर्क झालेलं आहे, अशी ती सिच्युएशन असणार आहे. सो स्कीमॅटिक डायग्राम बघा, क्यू सुद्धा दाखवला इथे 200 जूल आणि डब्ल्यू सुद्धा दाखवला 200 जूल. आणि त्याच्यामुळे जर आपण डेल्टा यू कॅल्क्युलेट करायला गेलो तर क्यू मायनस डब्ल्यू दोन्ही सेम असल्यामुळे मग काय होईल तर चेंज इन इंटरनल एनर्जी काय आपल्याला मिळेल तर डेफिनेटली 0 मिळणार आहे. सो तेही लिहून टाकूया. इन धिस केस इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम रिमेन्स अनचेंज्ड, कारण का डेल्टा यू किती आहे 0 आहे. सो कॉन्स्टंट राहणार आहे ती, कारण जेवढी एनर्जी आपण घेतोय तेवढंच आपण वर्क करतोय बेसिकली. त्यामुळे चेंज इन इंटरनल एनर्जी जी आहे ती डेल्टा यू काय असणार आहे तर 0 असणार आहे. तर यानंतर एक न्यूमरिकल बघूया आणि त्यानंतर मग त्याच्यावर आधारित एक न्यूमरिकल तुम्हाला मी होमवर्कसाठी देतो. तर बघा काय न्यूमरिकल आहे. अ गॅस enclosed in a cylinder fitted with a movable massless and frictionless piston is expanded so that its volume increases from 4 liter to 9 liter at constant pressure of 1.013 into 10 raised to 5 Pascal. Find the work done by the gas in this process. So एकदम सिंपल न्यूमरिकल आहे आणि सुरुवातीला आपण काय काय त्यांनी दिलंय तो जो डेटा आहे आपल्याकडे तो गिवन डेटा एकदा लिस्ट करूया त्याची आणि काय विचारलंय ते बघूया आणि त्यानंतर डिसाईड करूया याच्यासाठी वापरावा लागणारा फॉर्म्युला काय असेल. ठीक आहे. तर बघा डेटामध्ये आपल्याला काय सुरुवातीला दिलं ते प्रेशर आपल्याला दिलेलं दिसतंय. सो प्रेशर आहे 1.013 इंटू 10 रेज टू 5 पास्कल. त्यानंतर बघा इनिशियल व्हॉल्यूम दिलं होतं 4 लिटर दिले बघा, जे आपल्याला मीटर क्यूबमध्ये कन्वर्जन करून घ्यावं लागेल. तर ते जे व्ही आय आहे ज्याला आपण इनिशियल व्हॉल्यूम म्हणतो ते व्ही आय आहे 4 लिटर म्हणजेच 4 इंटू 10 रेज टू -3 मीटर क्यूब आणि व्ही एफ म्हणजे फायनल व्हॉल्यूम जे आहे ते आपल्याला मिळालेलं आहे 9 लिटर म्हणजे 9 इंटू 10 रेज टू -3 मीटर क्यूब. आणि विचारलंय काय तर वर्क डन विचारलंय. सो डब्ल्यू इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. सो आपल्याला डब्ल्यू इव्हॅल्युएट करायचं आहे. तर आपण या सेशनमध्ये बघितले की वर्क डनसाठी जो आपण फॉर्म्युला लिहिला बघा, जिथे आपण इंटिग्रेशन केलं तिथे तो फॉर्म्युला लिहिलाय. तो फॉर्म्युला काय आहे तर डब्ल्यू इज इक्वल टू पी म्हटला होता आणि डी व्ही होता, तिथे डी व्हीच्या ऐवजी आपण ब्रॅकेटमध्ये लिहिलं होतं व्ही एफ मायनस व्ही आय. सो इथे आपण फॉर्म्युला काय वापरणार आहोत डब्ल्यू इज इक्वल टू पी आणि ब्रॅकेटमध्ये आहे व्ही एफ मायनस व्ही आय. सो या व्हॅल्यूज फक्त ज्या आपल्याकडे आहेत त्या फक्त सबस्टिट्यूट करत जायच्यात. बीची व्हॅल्यू काय आहे तर 1.013 इंटू 10 रेज टू 5 आहे आणि मग ब्रॅकेटमध्ये काय येईल तर जे तुम्हाला इथे दिसतंय व्ही एफ म्हणजे किती आहे 9 इंटू 10 रेज टू -3 आणि -4 इंटू 10 रेज टू -3. सो सबस्टिट्यूशन करून टाकूया. आणि ऑलरेडी हे सगळं एस आय युनिटमध्ये असल्यामुळे आत्ता कन्व्हर्जन फॅक्टरचा इथे काही संबंध येत नाही, ऑलरेडी एकाच सिस्टीममध्ये ती आहेत सगळे युनिट. आणि इथे बघा काय होईल तर हे 9 -4 कारण 10 रेज टू -3 हा कॉमन फॅक्टर आहेच दोघांमध्ये, त्यामुळे यांची जर वजाबाकी केली तर आपल्याला किती मिळेल तर 5 9 - 4 म्हणजे 5 सिम्पली. सो 5 इंटू 10 रेज टू -3 एवढं आपल्याला या ब्रॅकेटचं आन्सर मिळेल पहिल्यांदा. त्यामुळे मग आपण काय लिहूया इथे तर 1.03 इंटू 10 रेज टू 5 हा जसं जसं आपण नंबर लिहिलाय आणि यांची जी वजाबाकी होती ती लिहिली आपण 5 इंटू 10 रेज टू -3. आता सिंपल काय आहे बघा तर यांचा गुणाकार आपल्याला करावा लागेल 1.013 इंटू 5. तर इझिली आपण ते करू शकतो बघा, कारण 5ने गुणणं हे खूप सोपं आहे, लॉग टेबलची गरज नाही आपल्याला इथे. आणि त्यामुळे हे उत्तर किती येईल बघा 5 मग हे 065 होईल बरोबर ना, 5ने आपण गुणतोय. सो 13 आहेत तर 13/65 होईल. सो 5.065 असं त्याचं आन्सर येईल. आणि मल्टिप्लिकेटिव्ह जो फॅक्टर आहे इथला इथे 10 रेज टू 5 आहे आणि इथे 10 रेज टू -3 आहे म्हणजे डेफिनेटली काय होईल मग हे 5 आणि -3 म्हणजे
10⁻² शिल्लक राहील आणि वर्क डन जे आहे ते आपलं जूलमध्ये आपण लिहिणार आहोत. सो फायनली आपण काय लिहिलं बघा, 5.065 × 10⁻² जूल असं आपलं या न्यूमेरिकलचं आन्सर आपल्याला मिळू शकेल. सो याच्यावरतीच आधारित मी तुम्हाला एक होमवर्क देणार आहे. बघा होमवर्कमध्ये काय म्हटलंय ते. A gas enclosed in a cylinder fitted with a movable, massless and frictionless piston expands against a constant external pressure of 1 atm, that is atmospheric pressure, from a volume of 5 liter to 10 liter. In doing so, it absorbs 400 joule of the thermal energy from its surrounding. Determine the change in the internal energy of the system. सो या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल तर चेंज इन इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टम कॅल्क्युलेट करायचं आहे. त्यामुळे गिव्हनमध्ये हे सगळं तुम्ही लिहाल की VI VF जो तुम्हाला दिला आहे, इनिशियल व्हॉल्यूम किती होता, नंतर फायनल व्हॉल्यूम 10 लिटर, मग त्याचं कन्व्हर्जन कसं करायचं हे आपण आत्ताच्या न्यूमेरिकलमध्ये बघितले, बरोबर आहे. तर त्याच्यामध्ये VF - VI जे काय आहे ते तुम्ही कॅल्क्युलेट कराल आणि त्यानंतर ती जी सिच्युएशन क्रिएट होईल आणि तिथे प्रेशर जे आहे ते 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर, म्हणजेच आपण काय करणार आहोत तर आत्ताच्या ज्या न्यूमेरिकलमध्ये जी व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली आपण प्रेशरची, तीच व्हॅल्यू आपल्याला इथे घ्यायची आहे, लक्षात घ्या. त्यामुळे P ची व्हॅल्यू ही 1 ATM म्हणजे थोडक्यात किती पास्कल होतात ते तुम्हाला मागच्या न्यूमेरिकलमध्ये जे सोडवले आपण त्याच्यामध्ये मिळेल. त्याच्यानंतर व्हॉल्यूम 5 लिटर म्हणजे मीटर क्यूबमध्ये किती, 10 लिटरचे कसे क्यूबमध्ये कन्वर्ट करायचे ते सुद्धा आपल्याला त्या न्यूमेरिकलमध्ये दिसेल. आणि या सगळ्या याच्यामधून होतंय काय तर तुम्ही कॅल्क्युलेट काय करू शकता तर W कॅल्क्युलेट करू शकता. सो गिव्हनमध्ये हे सगळं लिहून टाका पहिल्यांदा की ॲब्सॉर्ब किती केली आहे. म्हणजे आपल्याला Q ची व्हॅल्यू त्यांनी दिली आहे की Q आहे 400 जूल. त्याच्यानंतर VF दिलाय, VI दिलाय आणि P दिलाय, प्रेशर दिलाय. ओके, सो विचारलं काय आहे तर ॲक्च्युली डेल्टा U विचारलाय आणि आपण फॉर्म्युला लिहिणार आहोत डेल्टा U इज इक्वल टू Q मायनस W. तर बेसिकली काय आहे तर हा फॉर्म्युला लिहा आणि त्याच्यानंतर Q तर आपल्याकडे आहे 400, बरोबर, 400 जूल दिलं आहे आपल्याला आणि विचारलं काय आहे तर डेल्टा U. सो आपल्याला Q मायनस W असं करून घ्यायचं आहे. सो W तुम्हाला इव्हॅल्युएट करायचं आहे. तर हा W कसा इव्हॅल्युएट करणार तर आत्ता जे आपण न्यूमेरिकल बघितलं त्याच्यामध्ये आपण वर्क डनच कॅल्क्युलेट केले. सो त्या पद्धतीने पहिल्यांदा तुम्ही काय कराल तर W इव्हॅल्युएट करून घ्याल सिम्पली आणि मग हा फॉर्म्युला आपला अप्लाय होऊन जाईल. काय सुरुवातीला फॉर्म्युला लिहून टाका तुम्ही की डेल्टा U इज इक्वल टू Q मायनस W आणि नंतर मग पहिल्यांदा Wचं कॅल्क्युलेशन करा. खाली पाहिजे तर असं म्हणा टू कॅल्क्युलेट W असं म्हणा आणि Wचं कॅल्क्युलेशन करून घ्या जसं आपण आत्ताच्या न्यूमेरिकलमध्ये केलंय तसं. आणि मग पुन्हा एकदा ही जी काही Wची व्हॅल्यू आहे ती वरच्या इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट करा आणि मग असं लिहा डेल्टा U इज इक्वल टू Q म्हणजे किती असणार आहे तर 400 जूल मायनस ती जी काही तुमची Wची व्हॅल्यू आली असेल ती त्याच्यातून मायनस करा आणि मग आपल्याला उत्तर मिळून जाईल, ते असणार आहे डेल्टा Uचं. ठीक आहे. सो या पद्धतीने आज एकदम सोपं न्यूमेरिकल आहे. 2 कॅल्क्युलेशन करावी लागणार आहेत थोडक्यात. पहिल्यांदा तुम्हाला W कॅल्क्युलेट करून घ्यावा लागणार आहे आणि त्यानंतर मग Q मायनस W याने आपल्याला डेल्टा Uचं उत्तर मिळणार आहे.